नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल हप्ता आलेला नाही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, तर त्याचे जी कारण आहेत तुम्हाला हप्ता न येण्याचे, त्या संदर्भामध्ये आज या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। तर मी खूप महत्त्वाच्या विषयावर आज बोलणार आहे। जेवढ्याही महिलांना हप्ता आलेला नाही, आता ह्याच्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आला होता ताई, मार्च हप्ता, एप्रिल हप्ता आलेला नाही। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल हप्ता आला नाही त्या महिलांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे सांगणार आहे की तुम्ही आता ई केवायसी ची जी दुरुस्ती केलेली आहे, आता ई केवायसी दुरुस्ती केल्यावर बऱ्याच महिलांना हप्ता आलाय, पण जर तुम्ही ई केवायसी ची दुरुस्ती केलेली आहे आणि तुम्हाला हप्ता आला नाही, तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुम्ही ई केवायसी केली असेल आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, कारण तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी हा आपला व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे आता हप्ते मिळणार का नाही मिळणार, काय करावं लागेल, कशामुळे हप्ता आला नसेल, या सगळ्या मुद्द्यांवर मी आज या ठिकाणी बोलणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मध्येच व्हिडिओला स्किप करून किंवा फक्त थंबनेल पाहून मला कमेंट करत नका जाऊ। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली असतात, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि तुमच्यासारखा इतर महिलांचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे या व्हिडिओला इतर माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत जरूर शेअर करा। त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा। आता जाऊ आपल्या मेन मुद्द्याकडे। आता मेन मुद्दा काय आहे, आता ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आला होता पण मार्च एप्रिल हप्ता आला नाही, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, मधल्या काळामध्ये मी सांगितलं होतं आणि एक बातमी पण आली होती आणि त्याच्यावर मी पण व्हिडिओ बनवलाय। साधारण 70 ते 71 लाख महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत, बरोबर। आता जर तुम्हाला मार्च हप्ता आला नसेल तर मग तुमचा पण फॉर्म त्याच्यामध्ये असणार आहे, कारण जर पडताळणीच्या यादीमध्ये जर तुमचा त्या लिस्टमध्ये जर तुमचा फॉर्म गेला असेल तर मग तुम्हाला तो हप्ता येणार नाही। ह्याच्यामध्ये तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी शेवटी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आता 70 ते 71 लाख महिलांचे फॉर्म जे आहेत ते अपात्र झालेले आहेत वेगवेगळ्या कारणामुळे। ह्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर चुकलेला आहे, पॅन कार्ड नंबर चुकलेला असेल, किंवा तुमचं नावामध्ये काहीतरी तफावत जाणवत असेल। एवढे दिवस तुमचा फॉर्म जो आहे तो आला नाही लक्षात किंवा आला नाही तपासण्यामध्ये, पण आता तुमचा फॉर्म आपल्या पडताळणीच्या अंतर्गत लक्षात आला असेल, त्या यादीमध्ये तुमचं नाव गेलं असेल, असं होऊ शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जरी केवायसी केली असेल, जरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तरी सुद्धा मार्च एप्रिलचा हप्ता न येण्याचं हे एक मेन कारण आहे, कारण ह्या योजनेच्या अंतर्गत कंटिन्यू आपली पडताळणी होणार आहे। आता ही पडताळणी का होणार आहे ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। दरवेळेस ही पडताळणी कंटिन्यू ही रुटीन प्रोसेस आहे, ही रुटीन प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा की ही पडताळणी कंटिन्यू चालूच राहणार आहे। आता ह्याच्यामध्ये आता नवीन ई केवायसीचा व्हिडिओ मी वेगळा शेअर करणार आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच महिलांनी आता ई केवायसीची दुरुस्ती केलेली आहे। आता ज्या महिला ई केवायसीच्या दुरुस्तीमध्ये पात्र ठरल्या तर त्यांना तो हप्ता आलेला आहे, पण जर तुम्ही ई केवायसीची दुरुस्ती केलेली आहे आणि तुम्ही या ई केवायसीच्या दुरुस्तीमध्ये जर अपात्र ठरला असाल, किंवा मला बऱ्याच मला कमेंट होत्या की ताई यावेळेस पण आमची ई केवायसी दुरुस्ती चुकलेली आहे, कारण आपल्याला पहिले चुकली आपण म्हणून परत आपल्याला संधी देण्यात आली होती, बरोबर, दुसऱ्यांदा पण आताही तुमच्याकडनं ई केवायसी दुरुस्तीमध्ये जर चूक झाली असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। तुमचं नाव अपात्र यादीमध्ये गेलेलं आहे, आलं का लक्षात। आता अपात्र यादीमध्ये गेल्यावर तुम्ही परत ई केवायसी करू शकणार आहात का, या विषयावर मी नवीन ई केवायसीच्या व्हिडिओमध्ये ती माहिती देणार आहे, आलं लक्षात। त्यामुळं जर तुमची ई केवायसी या वेळेस पण चुकली असेल, आपल्याला 31 एप्रिल पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली होती, आलं लक्षात। आता ज्यांनी 31 एप्रिल पर्यंत ई केवायसीची दुरुस्ती केली असेल आणि त्या पात्र ठरल्या असतील त्यांना हप्ता आला असेल, पण ज्यांना हप्ता आला नसेल मग त्या निकषामध्ये बसत नाहीत का, त्यांचा फॉर्म, कारण फॉर्म परत पडताळणी झाली आहे ना तुमची, जेव्हा तुम्ही केवायसीची दुरुस्ती केली तर तुमच्या फॉर्मची परत पडताळणी झालेली आहे, म्हणूनच वितरणाला एवढे दिवस लागलेले आहेत, म्हणून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आपल्याला आला नव्हता, कारण ती प्रक्रिया सगळी चालू होते, आलं लक्षात। आता ह्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आणि ही जी माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे ना,
कुठल्याही युट्यूबरने ही माहिती तुम्हाला दिलेली नाही. आता इथून पुढे जी माहिती मी दिलेली आहे ती माहिती सगळे लोक सांगतील बघून आपली. पण आतापर्यंत ही माहिती तुम्हाला कोणीच नाही दिली, जे मी आता तुम्हाला देत आहे आणि आता देणार पण आहे पुढे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही केवायसी दुरुस्ती केली आणि तुमचं जर अपात्र यादीमध्ये नाव गेलं असेल तर तुमचा फॉर्म टोटली अपात्र झालेला आहे. टोटली अपात्र झाला. त्यामुळे आता इथे काय करू शकता का, तर आता तुम्ही इथे काहीच करू शकत नाही. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता बऱ्याच महिलांचं वय, ऐका मी काय सांगते, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणी आहेत ज्या 65 वर्ष पूर्ण केले असतील, बरोबर. आता तुम्ही फेब्रुवारीमध्ये तुमचं वय 65 नव्हतं, पण मार्च एप्रिलच्या दरम्यान तुमचं वय 65 झालेलं आहे. तर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत इथून पुढे कधीच लाभ मिळणार नाही. कधीच लाभ मिळणार नाही. ही माहिती तुम्हाला कोणीच दिली नाही. म्हणून मी बोलले होते ना, आपला व्हिडिओ असा एक येणार आहे त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला खात्रीशीर माहिती देण्यात येणार आहे. जी कोणीच नाही दिली ती माहिती आपण नेहमी देत असतो आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक देत असतात, हे मला नक्की माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुमचं वय आता 65 झालं असेल आणि तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल तर इथून पुढे तुम्हाला मार्च काय कुठल्याच महिन्याचा हप्ता येणार नाही. तुमचा फॉर्म टोटली अपात्र झालेला आहे आणि तुम्ही परत केवायसी करू शकणार आहात का, तर नाही. तुमचं नाव एकदा अपात्र यादीमध्ये गेल्यानंतर तुम्ही परत कधीही केवायसी करू शकत नाही. हे कन्फर्म शुअर सांगते मी तुम्हाला. आलं लक्षात. हा मुद्दा क्लिअर झाला. त्यामुळे तुम्ही चेक करून घ्या. हे जे मुद्दे मी सांगितलेत ना, तर तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये येता कॅटेगरीमध्ये. ई केवायसी दुरुस्ती केली, ई केवायसी बरोबर केली नाही ताई, चुकली आहे केवायसी म्हणून हप्ता आला नाही आम्हाला मार्च एप्रिलचा, असं काय आहे का? किंवा तुम्ही आता तुमचं वय जे आहे ते 65 पूर्ण झाले का, कारण योजने आपल्याला 65 पर्यंतच लागू आहे. 65 झाल्यावर योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तुमचं वय आता 65 झालंय का ते पण चेक करा. आणि याच कारणास्तव आपल्या फॉर्मची पडताळणी कंटिन्यू चालू राहणार आहे. ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. आता माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणी असतील ज्यांचं वय 65 फेब्रुवारीमध्ये नसेल पण आत्ता झालेलं असेल, असू शकतंय ना, म्हणून तुम्हाला हप्ता आला नसेल. हे पण एकदा चेक करून घ्या. बाकी आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ताई आता आम्ही काय करायचं, आम्ही तर सगळंच निकषामध्ये बसतोय, आम्ही पात्र आहे तरी आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, मग आम्ही काय करावं. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही निकषामध्ये बसताय, तुम्ही पात्र आहे, तुमचा फॉर्म पात्र आहे, पण तरी तुम्हाला हप्ता मिळाला नाही, तर काय करणार. तर काहीच करू शकत नाही. फक्त महिला व बाल कल्याण विभागामध्ये जायचं. हे कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतं. किंवा तुम्ही चेक करा की महिला व बाल कल्याण विभागाधिकारी कार्यालय तुमच्या जिल्ह्यात कुठं आहे, त्या ठिकाणी जा. त्यांना विचारा की आम्हाला हप्ता आलेला नाही मार्च आणि एप्रिलचा. आता त्याचं कारण काय आहे, तर ते तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहून सांगतील की तुम्हाला हप्ता का नाही आला. तुम्ही निकषामध्ये बसता का नाही ते सांगतील. केवायसी केली नाही म्हणून तुम्हाला जे आहे ते हप्ता आला नाही, किंवा केवायसी चुकली आहे म्हणून तुम्हाला हप्ता आला नाही, किंवा तुमचा फॉर्म अपात्र झालाय, तुम्ही निकषामध्ये बसत नाही, तुमचं वय जास्त झालंय, ते सगळं तिथं दिसतं त्यांना कुठल्या कारणास्तव तुम्हाला हप्ता आला नाही. त्यामुळं महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन एकदा चेक करून घ्या. तुमचं फॉर्मचं स्टेटस तुम्हाला समजेल, हप्ता तुम्हाला का आणि कुठल्या कारणास्तव आला नाही. बाकी तुम्ही जे मला म्हणत आहात ताई आमची केवायसी सक्सेसफुल आहे, सक्सेसफुल आहे, तुमची ई केवायसी जरी तुम्हाला इकडे सक्सेसफुल दाखवली असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी असणार म्हणून तुम्हाला हप्ता येत नाही, हे सरकारला दिसतं. किंवा हे ज्यांच्याकडे ह्या एजन्सीचं जे कॉन्ट्रॅक्ट दिले ते त्यांना दिसतं. जेव्हा ते फॉर्म पडताळणी करतात ना, तेव्हा तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुम्हाला वाटतंय सक्सेस झाली माझी केवायसी इकडं, पण तिकडं दिसतं ना काय प्रॉब्लेम आहे ते. त्यामुळं तुमचा हप्ता जो आहे तो सध्या असंही होऊ शकतं की तुमचा फॉर्म पडताळणी यादीमध्ये असेल म्हणून तुम्हाला हप्ता आला नसेल, असं सुद्धा होऊ शकतं. ही सगळी टेक्निकल आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. हे जे तांत्रिक कारण आहेत ते कारण मी तुम्हाला दिलेली आहेत. सरकारकडून ह्याच्यावर अजून ऑफिशियली कुठलंही कारण आलेलं नाही. पण जे मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं आपल्या GR च्या अनुसार, निकषाच्या अनुसारच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. माझ्या इतर बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर जरूर करा. तुमचे जे काही अडचणी योजनेच्या अंतर्गत असतील त्या सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. बाकी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अगोदरच बोललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन ई केवायसी संदर्भात लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे. तिथेही तुम्हाला समजेलच की ही प्रक्रिया कशी होणार आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये नवीन ई केवायसीची. आलं का लक्षात. तोही व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.